नमस्कार, मी आणि माझी सासूबाई तुमचं स्वागत करत आहोत आणि आजची आपली रेसिपी आहे खरडा चिकन। नमस्कार, स्वागत आहे आपलं यशोदा रेसिपीमध्ये। खरडा चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात आपण। मीठ, हळद, कोथिंबीर, लसूण, खोबरं, हिरवी मिरची आणि कांदा। साधारण 300 ग्रॅम चिकन आहे, आपण धुवून घेतलेलं आहे चिकन। आपण कुकर गरम करून घेऊयात। कुकर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकूयात चिकन। यामध्ये आपण पाणी किंवा तेल अजिबात टाकणार नाही आहोत। आधी आपण चिकन नुसतं भाजून घ्यायचं आहे। त्यात आपण टाकणार आहोत थोडीशी हळद आणि थोडं मीठ। छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं। चिकन मध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटणार आहे। थोडंसं पाणी सुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साधारण अर्धा ते पाऊण वाटी किंवा अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालणार आहोत आणि नंतर आपण हे चिकन शिजवायला ठेवणार आहोत। खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि अगदी कमीत कमी इन्ग्रेडियंट वापरून ही रेसिपी आपण तयार केलेली आहे। याच्यामध्ये आपण जास्त मसाले किंवा तेलही वापरलेलं नाही आहे आणि तिखट म्हणून आपण फक्त थोडीशी मिरची वापरतो। या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आपल्या चिकनला छान पाणी सुटलेलं आहे। आपण याच्यात थोडंसं पाणी टाकत आहोत आणि आता आपण चिकन शिजवून घेणार आहोत साधारण 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत। हा गॅस आता आपण मोठ्या फ्लेमवरती ठेवला आहे, पण नंतर ही फ्लेम आपण मीडियम करणार आहोत। आपलं चिकन शिजेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात। आपण हा एक पॅन घेतलेला आहे। त्या पॅनमध्ये आपण 1 चमचा तेल घातलेला आहे आणि आपण या पॅनमध्ये थोडासा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। छान बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, जेणेकरून एक जीव होईल मिश्रण। पूर्ण तेल गरम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि जर कांदा छान व्यवस्थित भाजलेला हवा असेल तुम्हाला, तर तुम्ही तो एकसारखा भाजत राहणं किंवा एकसारखा हलवत राहणं खूप गरजेचं आहे। आपल्या चिकनला छान शिट्ट्या होत आहेत, पाहू शकता तुम्ही। अशा आपण साधारण 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आता आपण वाटण बारीक करून घेऊयात। एका मिक्सरमध्ये आपण टाकूयात हिरवी मिरची, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर। हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि अगदीच गरज पडली तर यात थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी खूप नाही टाकायचं आपल्याला, पाणी अगदी कमीत कमी टाकायचं आहे। अशी छान थिक पेस्ट तयार झाली पाहिजे। किती छान रंग दिसतो बघा या पेस्टचा। जितकी जास्त छान ताजी कोथिंबीर घालाल तुम्ही, तितका छान कलर येणार आहे आपल्या चिकनला। हा पहा, आपला कांदा आता भाजत होत आला आहे। त्यात आपण अजून टाकूयात 2 चमचे तेल आणि अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे, जेणेकरून जे आपलं वाटण आहे ते खाली तव्याला चिकटणार नाही। म्हणून थोडंसं आपण मीठ घालणार आहोत, जास्त मीठ घालायचं नाही आहे। आपण आधी थोडंसं मीठ चिकनमध्ये घातलेलं आहे शिजताना, त्यामुळे मीठ इथे थोडंसं बेतानच घालायचं आहे। एकत्र करून घेऊया छान। मीठ छान एकसारखं करून घेतल्यानंतर यात आपण टाकणार आहोत आपण बारीक केलेलं वाटण। यात आपण अजिबात पाणी घालणार नाही आहोत। आपण थोडंसं पाणी घातलं होतं वाटण बारीक करताना, जेणेकरून एकसारखी पेस्ट झाली पाहिजे। हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवत राहायचं आहे। या सगळ्या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत आपण हे मिश्रण भाजून घेणार आहोत। एकसारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली लागणार नाही। मिश्रण छान एकसारखं आपण करत आहोत, हलवत राहिलो आहोत कंटिन्युअस। खालीही लागलेलं नाहीये आणि थोडंफार तेलही सुटत आलेलं आहे। आता आपलं वाटण आता छान भाजून झालेलं आहे, तेलही सुटलेलं आहे त्याला
आपण या वाटणामध्ये आता मिक्स करणार आहोत चिकन, जे आपण शिजवून घेतलेलं आहोत. साधारण 4 ते 5 शिट्ट्या केलेल्या आहेत या चिकनच्या. याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ घातलं होतं आणि त्याला थोडंफार तेलही सुटलेलं असतं. आपण हे जे पाणी आहे चिकनचं आपण शिजताना जे घातलं होतं तेही आपण त्यामध्ये टाकणार आहोत. थोडीशी हळद टाकत आहोत कलर येण्यासाठी. आपण चिकन शिजताना अगदी कमीत कमी पाणी घातलं होतं. साधारण अर्धी वाटी ते 1 वाटी पाणी घातलं होतं आपण याच्यामध्ये. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला हे मिश्रण शिजवू द्यायचं आहे. साधारण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. एक 5 ते 10 मिनिटात पाणी आटलं पाहिजे. हे चिकन शिजवून घेताना आपण त्यावर ठेवणार आहोत झाकण. हे पहा, आपलं चिकन शिजलेलं आहे बऱ्यापैकी. आपण झाकण काढत आहोत. पाणी अगदीच आटून गेलेलं आहे आणि छान सुगंध येतो याचा. आपला रंगही छान आलेला आहे चिकनचा आणि पाणीही आटलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम ड्राय चिकन झालेलं आहे. हे काढून घेऊयात आपण एका बाउलमध्ये सर्व करण्यासाठी. मी आधी सांगितल्याप्रमाणे अगदी कमीत कमी मसाले आणि कमीत कमी इन्ग्रेडियंट वापरून आपण हे चिकन तयार केलेलं आहे. किती सुरेख रंग आलेला आहे या चिकनला. आपण चिकन एका बाउलमध्ये काढून घेऊयात. हे चिकन तुम्ही सर्व करू शकता फुलक्यांबरोबर, चपातीबरोबर, रोटीबरोबर किंवा ॲज अ स्टार्टर म्हणूनही सर्व करू शकता. आपलं हे खरडा चिकन रेडी आहे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका कशी वाटली तुम्हाला आमची सोपी झटपटीत रेसिपी ते. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यशवंतला.